श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना। कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्थ असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपले स्वतःचे घर होण्यासाठीचे 2 उपाय सांगणार आहे। प्रत्येकाला वाटते बघा, प्रत्येकालाच वाटते की आपले स्वतःचे घर असावे, जरी वडिलार्जित घर असेल तरी आपले एक हक्काचे घर असावे। आणि ते हक्काचे घर मिळवण्यासाठी आपण लोन प्रक्रिया, जॉब मधल्या काय काय प्रक्रिया, अनेक प्रक्रिया करत असतो। कधी लोन पास होत नाही, कधी हातातोंडाशी आलेला घास जातो, असे अनेक प्रकार घडतात। कधी आपल्याला घरच हवं तसं मिळत नाही, जे हवं ते मिळत नाही। अशा वेळेस काय करावं ह्याच्यासाठीच 2 उपाय तुम्हाला सांगणार आहे। एक उपाय म्हणजे एक मंत्र आहे खास घर होण्यासाठी, आणि दुसरा उपाय आहे तुमच्याकडे पैसा येण्यासाठी। दोन्ही गोष्टी झाल्या की आपोआपच तुमचं घर होईल आणि आपोआपच तुमच्या घरामध्ये उन्नती होईल। सगळ्यात पहिली म्हणजे स्वामी सेवा, गुरुचरित्राचे पारायण। वर्षामध्ये तुम्हाला 12 पारायणे करायची आहेत। वर्षाला म्हणजे महिन्याला 1 पारायण, असे वर्षाचे 12 पारायण ज्या घरामध्ये होतील संकल्पयुक्त की माझे घर होऊ दे, त्या व्यक्तीचे 12 महिन्यामध्ये घराच्या हालचाली 100% चालू होतील। तुम्ही आता गुरुचरित्राचा सप्ताह चालू आहे किंवा पुण्यतिथीपासून सुद्धा चालू करू शकता। गुरुचरित्र पारायणाला 4 नियम महत्त्वाचे: कडकडीत ब्रह्मचर्य, मांसाहार वर्ज, गादीवर न झोपणे, आणि चौथी गोष्ट म्हणजे कांदा लसूण न खाणे, एकच धान्य 8 दिवस खाणे। या त्याच्या 4 अटी आहेत आणि त्याचे उद्यापन करणे। या झाल्या गुरुचरित्राच्या अटी। दुसरा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे। तुम्हाला शुक्रवारपासून 108 दिवस, आता तुम्ही म्हणाल ताईमध्ये पिरियड येतो, तर त्या पिरियडमध्ये 4 दिवस गॅप टाका। ओळीनं 108 दिवस, 4 दिवस सोडून एकूण 108 दिवस तुम्हाला एक मंत्र सांगते, तो म्हणायचा आहे: श्री लक्ष्मी नारायण दिव्यधाम, श्री लक्ष्मी नारायण दिव्यधाम। या मंत्राचा तुम्ही 108 वेळा 108 दिवस जप करायचा आहे। आपोआपच तुमच्या घराचे बंद झालेले रस्ते उघडतील। तुमच्या घरामध्ये आपोआपच घर म्हणजे तुमचं घर बांधण्यासाठी हालचाली चालू होतील। दुसरा छोटासा उपाय म्हणजे तुम्हाला बुधवारी एक मातीचे बोळके घ्यायचे आहे ज्याच्यावर झाकण असते। एक लाल कापड घ्यायचा, त्याच्यात मुठभर हिरवे अख्खे मूग घालायचे, त्याची पोटली बांधायची आणि ती तुम्हाला त्या बोळक्यामध्ये घालून ठेवायची आहे आणि त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे। हे जे बोळकं आहे ते तुम्हाला घराच्या ईशान्य कोपऱ्यात ठेवायचं आहे। रोज त्याला फक्त दिवा उदबत्ती तुम्हाला दाखवायची आहे। 5 ते 7 दिवसातच तुम्हाला पैशाचा फ्लो जाणवू लागेल, तुमची व्यवसाय वृद्धी जाणवू लागेल आणि तुम्ही थोडे थोडे करत इतके पैसे जमवाल की तुम्हाला डाऊन पेमेंट तुम्हाला भरता येईल आणि स्वतःचे घर बांधता येईल। हे झाले 2 तुम्हाला, एक तर तुम्हाला पैसा येण्यासाठी आणि एक खास घर येण्यासाठीचा उपाय। दुसरा म्हणजे लक्ष्मी कुंचनची सेवा। मला बरेच जण विचारतायत की साहित्यासकट का, तर हो, हे लक्ष्मी शंखचक्र गदा असलेल्या हे जे लक्ष्मी कुंचनचे साहित्य आहे, अगदी थोडे साहित्य, मी जास्त भरमसाठ त्यात काही ठेवलेलं नाही, जितके गरजेचे आहे तितकेच आहे। हे लक्ष्मी कुंचन अक्षय तृतीयेपर्यंत किंवा त्यानंतरही तुम्ही मागवू शकता। प्रत्येक शुक्रवारी वैभव लक्ष्मीच्या पूजेसोबत किंवा नुसती याची तुम्ही पूजा करू शकता। याची पूजा कशी करायची हे मी तुम्हाला परवाच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। त्याचप्रमाणे कुबेर पोटली, ज्यांना पैसा कमवायचा आणि आर्थिक प्रगती करायची आहे, कष्टासोबत, विना कष्ट काहीही होत नाही, कष्टासोबत ज्यांना उन्नती करायची आहे त्यांनी कुबेर पोटली अवश्य मागवा आणि ही घरामध्ये, लॉकरमध्ये, व्यवसायाच्या ठिकाणी तुम्ही ठेवू शकता। दुसरी म्हणजे वास्तुदोष निवारण पोटली, ही सुद्धा तुम्ही घरामध्ये ठेवू शकता। वास्तुदोष जिथे असेल किंवा सरळ घराच्या बाहेर किंवा आतल्या हाताला, उजव्या हाताला तुम्हाला ही पोटली बांधायची आहे। तुमचं भाड्याचं घर असो, स्वतःचं घर असो, तुम्ही ही पोटली बांधू शकता। त्याचप्रमाणे ही आहे व्यापार वृद्धी पोटली, ही सुद्धा अक्षय तृतीयेपर्यंत किंवा अक्षय तृतीय दिवशी सुद्धा तुम्ही मागवू शकता। यामुळे तुमच्या व्यापारामध्ये वृद्धी होणार आहे आणि तुमचा जो कुठला लहान मोठा व्यवसाय असेल तो तुमचा व्यवसाय चांगला चालणार आहे। आणि सगळ्यात लास्ट म्हणजे ही आहे बगलामुखी पोटली। कर्जमुक्ती, शत्रुमुक्ती, विजय मिळवण्यासाठी बगलामुखी पोटली असते। त्याचप्रमाणे शनी पोटली सुद्धा आहे। ज्यांना 7.5 चालू आहे
त्यांनी साडेसातीची शनी पोटली अवश्य मागवावी, त्याचाही तुम्हाला भरपूर लाभ होईल। या सगळ्या पोटल्या तुम्ही मागवून बघा आणि घरामध्ये स्थापित करा। यामध्ये सगळ्यात त्याच वस्तू आहेत ज्या त्या गोष्टींसाठी लागतात। ज्यांचा विश्वास असेल त्यांनीच मागवा। ॲमेझॉनवरच्या वस्तूंचे फोटो पाठवून मला कृपया असे पाठवू नका की इथं एवढ्याला मिळतं, तुम्ही तेवढ्याला विकता, कारण त्या गोष्टींमध्ये आणि आपल्या गोष्टींमध्ये भरपूर सारा फरक असतो। व्हिडिओ आवडला असल्यास तुम्ही लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओसोबत, नवीन विषयासोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।